तुमच्यासाठी परत एक खास ट्रिक घेऊन आलोय. ट्रिक काय आहे तर बघा. चला सर हा. कोणत्याही संख्येचं घनमूळ काढायचं फक्त एका सेकंदात. बर संख्या काय आहे हा. बघा. 5832. बर इकडून 3 अंक मोजा. हा. 1 2 3 हा. आणि 3 घरानंतर अशी एक उभी रेष मारा. बर मारली. हा ओके. हा. संख्या काय इकडे तयार झाली 5. पाच. इकडे झाली 832. 832 या 832च्या एक स्थानी कोणता अंक आहे? 2 2. हा. 2 हा अंक कोणत्या संख्येच्या घनसंख्येच्या एक स्थानी असतो? 8 8च्या. हा ओके. म्हणून इथं 8 लिहायचा म्हणून का? 8 लिहिला. बर हा 5 या संख्येच्या अगोदरची घनसंख्या कोणती? 1 1चं घनमूळ किती? 1 डायरेक्ट इथं 1 लिहून टाका आणि लिहून सांगा इथं एक. 18चा घन 5832. डायरेक्ट 18 जागा ना 5832. आणि त्याचं घनमूळ आलं 18. ठीक आहे पुढची संख्या घ्या सर. पुढची संख्या 1,57,464. बर हा माझा 3 घरात तिकडून उजवीकडनं 1 2 3 आणि डायरेक्ट उभी रेष मारून टाका. मारली. हा या संख्येच्या डायरेक्ट कुठे बघायचं मग? एकच स्थानी. एकच स्थानी. ठीक चला. आहे 4 4 कोणत्या संख्येच्या घनसंख्येच्या एक स्थानी असतो? 4 डायरेक्ट 4 लिहून टाका. लिहून टाकला. ठीक आहे 157च्या अगोदरची घनसंख्या कोणती? 125 125चा घनमूळ पाच. किती? 5 लिहून टाका आणि सांगा डायरेक्ट 54चा घन आहे 1,57,464. सर एकक स्थानचा अंक कसा बघायचा बघा. हा एक या संख्येच्या एकक स्थान एक या संख्येचा घन च्या एकक स्थानी एकच. एकच असतो. 2 या संख्येच्या दोन या संख्येच्या घनाच्या एकक स्थानी 8 8 असतो. आणि याच्या जोडी बघा 2 ची काय असती? 8. आठ. 8च्या एकक स्थानी 2 दोन. 2च्या एकक स्थानी 8 बरोबर आहे सर. 3च्या एकक स्थानी 7 7च्या एकक स्थानी 3 3 बर पुढचं बघा 4 ला 4 आहे 5 ला 5 आहे 6 ला 6 आहे 9 ला 9 आहे ओके फक्त जोड्या लक्षात ठेवा 2च्या आणि 8च्या 8च्या 3 आणि 7च्या. ओके अशा प्रकारे सोप्या पद्धतीने सोडवा. धन्यवाद. धन्यवाद.